नमस्कार शेतकरी बंधूंनो, कृषीधनी प्रगतशील शेतकरी यूट्यूब चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत. सोलार पंप बॅकएंड नंतरच्या सर्व्हिसेसमध्ये शेतकरी खूप कंटाळून जातात. कंपनीकडे वारंवार तक्रार करूनही काही प्रॉब्लेम सॉल्व्ह होत नाहीत. त्यावेळेस सर्वात सोपा उपाय काय करा, एक मेल लिहायचा CM देवेंद्र फडणवीस यांच्या नावाने, किंवा मग AG सोलार, MTSKP सोलार आणि महाडिस्कॉम यांना हे करून CM ऑफिस करायचं. आपला सोलार पंप तिसऱ्या दिवशी नवीन आपल्या शेतात फिट होऊन जातो. हा आता जळालेला पंप आहे क्रॉम्प्टनचा आणि हा जुना. तर शेतकरी बंधूंनो, विनाकारण 4 चक्रा त्या मेडा ऑफिसला मारायच्या, परत या ऑफिसरला फोन कर, त्याला फोन कर, काहीच होत नाही. ज्यावेळेस तुमचा मेल CMO ऑफिसला जातो त्यावेळेस सूत्र हलतात आणि तिथूनच मग तुमच्या कोणी ओळखीचा असो नसो 2 दिवसात तुमचा सोलार पंप तुमच्या शेतात येऊन जातो. आता हा आपला नवीन आलेला आहे आणि हा जळालेला. आता कंप्लीट 1 महिना झालं मोटर बंद होती. क्रॉम्प्टनला आपण जवळपास 100-1 मेल पाठवले, 100-200 फोन केले, पण काहीच त्याचं उत्तर नाही आणि काही नाही. सगळे उडवाउडीची उत्तरं, हे यायला आणि ते यायला. ज्यावेळेस एक सरळ मेल टाकून दिला CMO ऑफिसला, तिसऱ्या दिवशी तर आपला पूर्ण लवाजम्यासहित कारभार शेतात येऊन फिट. तर त्यामुळं जर तुम्ही खूप आता मीच मित्रांचे वगैरे ऐकलेत की त्या अक्षय सोलार हे 6-6 महिने 3-3 वर्षापासून पंप बंद आहेत. तर इकडं या मेडा ऑफिसला पॉर्ज करून किंवा इकडे हे करून काहीच फायदा नाही. सरळ एक मेल लिहायचा, 3 दिवसाच्या आत तुमचं काम सर्वजण हे करून देतील. चालतं, धन्यवाद.